और पुढची बातमी. कोल्हापूर महापालिकेवर नामुष्कीची वेळ आली आहे. पाटबंधारे विभागानं शहराचा पाणी पुरवठा बंद केलाय. महापालिकेच्या पंपिंग स्टेशनला सील ठोकलं. थकीत बिल न भरल्यानं धडक कारवाई केली आहे. कोल्हापूर महापालिकेवर नामुष्कीची वेळ ओढवली असून पाटबंधारे विभागानं थकीत बिलामुळे थेट कारवाई करत शहराचा पाणी पुरवठा खंडित केला आहे. या कारवाईमुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पाटबंधारे विभागानं नागदेववाडी, शिंगणापूर, बलिंगा आणि कळंबावाडी इथल्या उपसा केंद्रांवर धडक कारवाई केली आणि संबंधित पंपिंग स्टेशन सील केलेलं आहे. एकूण 165 कोटी इतकी पाणीपट्टी थकीत आहे. त्यातली निव्वळ पाणीपट्टी 65 कोटी अधिक लोकल सेस 14 कोटी अशी एकूण मिळून 80 कोटी इतकी निव्वळ पाणीपट्टी आणि बाकीचे दंडनीय आणि विलंब शुल्क अशी पाणीपट्टी आहे. तर बऱ्याच वर्षापासून म्हणजे 2011 पासून ती पाणीपट्टी थकीत आहे आणि याविषयी गांभीर्यानं याकडं कोल्हापूर महानगरपालिकेनं पाहिलेलं नाही आहे. खरं तर त्यांच्यावर पाणी उचलणे आणि डिस्ट्रीब्यूट करणे, वितरण करणे ह्यातून जे उत्पन्न मिळतं त्यातला बराचसा वाटा ते वीज बिल ह्यासाठी जे वीज बिल लागतं त्याच्यासाठी खर्च करतात. म्हणजे 20 ते 25 कोटी रुपयाची वीज बिल ते भरतात. मात्र आमची पाणीपट्टी दरवर्षीची 18 कोटीपर्यंत येते. ते भरत नाहीत, एवढं गांभीर्याने घेत नाहीत.